राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रातलं सरकार किती दळभद्री आणि दलिंदर आहे तुम्हाला याचं उदाहरण बघायला मिळेल. म्हणजे इतक्या नामर्दाच्या अवलादी आहेत ना या राज्यामध्ये पैदा झालेल्या आहेत. त्या अजित पवारांच्या अपघाताची अजूनपर्यंत एफ-आय-आर करू शकत नाहीत. त्या मालेगावमध्ये घडलेल्या त्या छोट्याशा मुलीवरती तो दगडानं चेचून हत्या करण्यात आली त्या मुलीची, त्या आरोपीला अजूनपर्यंत शिक्षा देऊ शकली नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडल्या पाठीमागच्या 5-7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये. त्यापैकी कुठल्याही पीडित व्यक्तीला न्याय देऊ शकले नाहीत. परंतु जेव्हा वेळेला या लोकांवरती बोलायला लागले, प्रश्न विचारायला लागले, त्यांच्यावरती खोटे गुन्हे कसे दाखल करायचे ह्याच्यावरती मात्र यांची मर्दानगी लगेच उफाळून येते. रविराज साबळे पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे ते व्यवस्थेला हादरवणारे प्रश्न विचारतात आणि त्यांच्या आतमधल्या गोष्टी उकरून काढतात. अशीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भातली एक गोष्ट समोर आली होती की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावरती 1147 एकर जमीन आहे. एका महसूल मंत्र्याच्या नावावरती एवढी जमीन कशी काय आली? त्याच्यानंतर त्यांनी समजलं त्यांना की बाबा आता आपलं काही खरं नाही, आपलं मंत्रीपद जाऊ शकतं. त्याच्यानंतर त्यांनी तिथल्या तलाट्याला सांगून एक प्रमाणपत्र द्यायला सांगितलं. त्याच्यामध्ये सांगितलं की चुकून सातबाऱ्यावरती तुम्हाला 1147 एकर जमीन दिसली, परंतु ती ॲक्च्युअलमध्ये फक्त 28 एकर जमीन आहे. परंतु मुळात प्रश्न या ठिकाणी परत असा येतो की जर 28 एकर जमीन असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक ज्या वेळेला लढवत होते त्यावेळेला एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची 25 का 32 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती. 28 एकरामध्ये 32 कोटी रुपये इन्कम, काय केळं लावतात का काय त्याच्या शेतामध्ये? एवढी संपत्ती कशी काय येऊ शकते 28 एकरावरती? असो, आता ह्या सगळ्या प्रकरणाचं वळण एकदा वेगळ्याच वळणावरती येऊन थांबलेले. आणि या गोष्टी तुम्हाला का सांगतोय, चंद्रशेखर बावनकुळेंची जमीन 1147 एकर आहे की नाही आपल्याला माहित नाही, परंतु ज्या पद्धतीनं ते घाबरलेत, ज्या पद्धतीनं ते बिथरलेत आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या पायाखालची जमीन सरकले, त्या पद्धतीनं त्यांची खरंच 1147 एकर जमीन आहे की त्याच्यापेक्षा जास्त जमीन आहे की कमी जमीन आहे, अशा प्रकारचे प्रश्न आता उठायला लागलेले आहेत. कारण रविराज साबळे पाटलांनी त्यांनी व्हिडिओ बनवला आणि त्यांनी सांगितले की अशा अशा प्रकारचे सातबारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावरती निघतात आणि या सातबाऱ्यांचा एकूण जमीन हे 1147 कोटीवर आहे, 1147 एकर आहे. म्हणून रविराज साबळे पाटलांवरती त्यांच्या बायकोनी, म्हणजे बावनकुळे साहेबांच्या बायकोनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आता मला मुळात कळत नाही, रविराज साबळे पाटील आपले अहिल्यानगरचे, बावनकुळे चंद्रपूरचे. चंद्रपूर आणि अहिल्यानगर जवळपास 600 किलोमीटरचं अंतर आहे. मग 600 किलोमीटरवरून जाऊन रविराज साबळे पाटलांचं त्या ठिकाणी म्हणजे विनयभंग झाला असं जर मंत्र्यांच्या बायकोला वाटत असेल तर 600 किलोमीटरवरनं काय रविराज साबळे पाटलांचं भूत जाऊन त्या ठिकाणी विनयभंग करत होतं काय? म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायची एक हद्द असते. अरे तुमची मर्दानगी दाखवा ना तिथं अजित पवारांच्या गुन्ह्यामध्ये केस दाखल करण्यासाठी. त्या रोहित पवारांना पार कर्नाटकमध्ये जाऊन गुन्हा दाखल करावा लागतो, तिथे 0 एफ-आय-आर घ्यावी लागते. तुमच्या हातामध्ये एवढं पोलीस प्रशासन असून तुम्ही अजिबात हे करत नाही. जे अजित पवारांच्या प्रकरणातला गुन्हा दाखल करू शकत नाही ते सुनेत्रा पवारांना बिनविरोध करण्यासाठी अख्ख्या दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळ्यांना फोन लावत फिरतायत. अरे साधं तुम्हाला अजित पवारांच्या संदर्भात एक शब्द काढायची तुमच्यात हिंमत नाही, एवढी तुमची फाटते आणि तुम्ही अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करता. आता रविराज साबळे पाटलांवरती जो गुन्हा दाखल केला ना, अतिशय मजेशीर आहे. म्हणजे किती गंमतशीर आहे आणि किती बावनकुळेंची जमीन सरकले पायाखालची तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला मिळेल. एफ-आय-आर आपल्या हातामध्ये. आता एफ-आय-आर मी 5/4/2026 ला हा एफ-आय-आर रजिस्टर्ड झालेला आहे. एफ-आय-आर क्रमांक आहे का चेक करतो मी, असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये सांगू. ओके, 2 महिलांनी ही नावं दिलेली. ऍप्लिकेशन क्रमांक दिला 126, एफ-आय-आर नंबर आहे 126/2026, कलम आहे 78(1) आणि 2, 79/356, भारतीय न्याय संहिता सहकलम 67, माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000. फिर्यादीचं नाव काय आहे? हेमलता मनोज ठाकूर, वय 36 वर्ष, राहणार शिवाजीनगर, महादुला, तालुका कामठी, जिल्हा नागपूर, मोबाईल नंबर डॅश 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 आहे. ओके, घटना आहे 3/4/2026 व 4/4/2026च्या 9 वाजताचे सुमारास. घटनास्थळ कुठलं दिलंय? ज्योती बावनकुळे यांचे निवासस्थान कोराडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. पोलीस स्टेशनला माहिती मिळाली दिनांक 5/4/2026 ला सकाळी 10 वाजता. पोलीस स्टेशन पासून दिशा व अंतर दक्षिणेस 3 किलोमीटरवर आहे. गुन्ह्याची पद्धत काय आहे? इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करून बदनामी करणे
आरोपी आहेत रविराज साबळे धाराशिव आणि दाखल करणारे अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र चोपडे, पोलीस ठाणे कोर्डी. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक मजेशीर गंमत बघायला मिळेल. गुन्ह्याची पद्धत काय आहे? इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करून बदनामी करणे. मी आजपर्यंत पिक्चर मध्ये बघित असेल त्या रोबोट मध्ये वगैरे कोणी कसंही बाहेर येतं. इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करणे आणि मग विनयभंग करणे, हे मी आजपर्यंत कधी ऐकलं नाही. म्हणजे हे इमॅजिनेशन फक्त साऊथवाल्यांच्या पिक्चर मध्ये असू शकतं. हे देशी काय बोलायचं मला ते बोलायचं नाही महसूल मंत्री आहेत म्हणून. ठीक आहे, आता तुम्हाला गंमत तर कळाली की कशा प्रकारचा हा गुन्हा आहे. आता काय विनयभंग केला आणि कसा विनयभंग केला ते पुढे बघूया. ठीक आहे. नक्कल रिपोर्ट दिले. मी सौ हेमलता मनोज ठाकूर वय 36 वर्ष राहणार शिवाजीनगर महादुला तालुका कामठी जिल्हा नागपूर. मोबाईल नंबर आहे माझा असा असा, मी सांगू शकत नाही नंबरचा. मी वरील प्रमाणे असून वर नमूद ठिकाणी माझे कुटुंबासह राहण्यास आहे. मी व ज्योती बावनकुळे राहणार कोराडी तालुका कामठी जिल्हा नागपूर यांनी मागील 15 वर्षापासून ओळखते. ज्योती बावनकुळे म्हणजे महसूल मंत्र्यांच्या पत्नी. आमचे पारिवारिक संबंध असून आम्ही नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. मला काल दिनांक 4/4/2026 रोजी त्यांनी घरी बोलावून फेसबुकवरील एक व्हिडिओ दाखवला. तो मी पाहिला असता त्यामध्ये काल दिनांक 4/4/2026 रोजी सकाळी 9 वाजता रविराज साबळे पाटील धाराशिव या व्यक्तीने सौ ज्योती बावनकुळे यांच्याबद्दल त्यांना लज्जा वाटेल व समाजात मानहानी होईल असं वक्तव्य केलं. आता रविराज साबळे पाटलांचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, त्यांनी ज्योती बावनकुळेंच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. ना ह्या फिर्यादी कोण आहेत, ज्योती बावनकुळे, नाही नाही हेमलता मनोज ठाकूर, ना यांच्या नावाचा उल्लेख केलाय ना महसूल मंत्र्यांच्या पत्नीचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी फक्त सांगितलं, तुम्ही जाऊन अजून बघा त्याच्या अकाउंटला व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलंय की अशा अशा प्रकारच्या महसूल मंत्र्यांची जमीन एवढी एवढी आहे, ही जमीन कुठून आली किंवा कशी. यामध्ये कुठेही लज्जा आणणारं वक्तव्य नाही, मुळात नावच नाही घेतलं, त्यामुळे लज्जा कोणाला येईल. बर, ज्योती बावनकुळेंची लज्जा आणणारा वक्तव्य जरी त्यांनी केलं असेल तरी फिर्यादी या हेमलता ठाकूर कशा काय झाल्या, ठीक आहे आपण बघू पुढे. तरी सौ ज्योती बावनकुळे यांनी मला सांगितले की या व्हिडिओत नमूद केलेल्या प्रसंगाच्या वेळी निष्पाप अल्पवयीन असताना लग्नासाठी पळवून नेल्याचे अनैतिक वक्तव्य समाज माध्यमावर करून पती पत्नींच्या पवित्र नात्याला समक्ष जाणीवपूर्वक बदनाम केलेलं आहे. त्यामुळे असे निश्चित वाटते की रविराज साबळे याने त्यांचा मुलगी नातेवाईक व समजा समक्ष नाचक्की होण्यासाठी व्हिडिओमध्ये अभद्र भाषेचा वापर केलेला आहे. त्यामुळे असं वाटते की रविराज साबळे याने त्यांचा मुलगी नातेवाईक व समाजात नाचक्की होईल तसेच वैयक्तिक आयुष्यात हानी व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पोलिस देखील किती घाबरलेल्या अवस्थेत आहेत ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या लाईनमध्ये बघायला मिळते आपल्याला. कारण त्यांनी FIR लिहिताना एकच लाईन डबल केलेली, त्यामुळे ते किती दबावाखाली किंवा म्हणा किंवा भीतीखाली आहेत हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. उपरोक्त व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी रविराज साबळे याने सौ ज्योती बावनकुळे व त्यांचे कुटुंबियांबद्दल व्हिडिओ प्रसारित केला होता. सदर व्हिडिओमध्ये त्याने त्यांच्या कुटुंबाची नावे 1147 एकर जमीन आहे असे वक्तव्य प्रसारित केले होते. सौ ज्योती बावनकुळे यांच्याविषयी व त्यांचे कुटुंबियाविषयी अधिक माहिती काढण्यासाठी रविराज साबळे याने पूर्वीचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर सातत्याने त्यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमावर पाठलाग केला असे मला ज्योती बावनकुळे यांनी सांगितले. आता मुळात हे जे कोण आहेत पोलीस उपनिरीक्षक आहेत महेंद्र चोपडे, मला वाटतं हे अभ्यास करूनच पोलीस झालेले असावेत. कारण ज्या पद्धतीने त्यांनी हा FIR लिहिलेला आहे, इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करून विनयभंग करणे, हे त्यांनी जरा एकदा स्पष्ट करून सांगावं की इलेक्ट्रिक माध्यमातून कसा पाठलाग करून विनयभंग केला जातो. ठीक आहे, पुढे काय लिहिलं ते बघूया. सौ ज्योती बावनकुळे या मला म्हणाल्या की रविराज साबळे याने त्यांच्याबद्दल समाज माध्यमावर बदनामी केलेली आहे, त्यामुळे त्यांना घराबाहेर पडण्यास संकोच होत आहे. तरी मी पोलीस ठाणे कोराडी येथे जाऊन रविराज साबळे याने सौ ज्योती बावनकुळे यांचा समाज माध्यमांवर पाठलाग केला, तसेच त्याद्वारे माहिती काढून फेसबुक व समाज माध्यमांद्वारे जो व्हिडिओ प्रसारित केला त्याने त्याची महिला या नात्याने त्यांना 50 लज्जा उत्पन्न व त्यांची मानहानी केलेली आहे. याबाबत तक्रार दाखल करावी म्हणून मी आज रोजी रविराज साबळे यांनी दिनांक 3/4/26 रोजी व दिनांक 4/4/26 रोजी
अंदाजे 9-10च्या सुमारास ज्योती बावनकुळे यांचा व त्यांचा कुटुंबियाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करून त्यानंतर व्हिडिओ तयार करून अभद्र भाषा वापरून ज्योती बावनकुळे यांना लज्जा वाटेल असं वक्तव्य करून त्यांची बदनामी केली असे ज्योती बावनकुळे यांनी मला सांगितले व मी त्यांच्या वतीने रविराज साबळे यांचे व्हिडिओ उपरोक्त बाबीबाबत तक्रार देण्यासाठी लेखी रिपोर्ट देत आहे. तसेच सोबत रविराज साबळे यांनी प्रसारित केलेला व्हिडिओ पेनड्राईव्ह सोबत देत आहे. सदर लिखित रिपोर्ट मी पोलीस ठाण्यास योग्य कारवाई करता सादर करीत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हा विषय समजला असेल. म्हणजे इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग रविराज साबळे यांनी केला आणि त्याच्यानंतर मग ज्योती बावनकुळे ज्या आहेत आपल्या माननीय महसूल मंत्रीजी चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सौपत्नी आहेत, यांच्या मनाला लज्जा वाटेल अशा प्रकारचं ते कृत्य होतं, कारण त्यांनी इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग केला म्हणून. अरे एक हद्द असते. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं काय सिद्ध झालं, बावनकुळेंचं पाणी कुठं ना कुठेतरी मुरतंय. बावनकुळेंच्या बुडाला एवढी का आग लागली? बावनकुळेंनी या रविराज साबळे पाटलांना त्यांच्या वकिलाच्या मार्फत 50 करोड रुपयाची का 25 करोड रुपयाची काहीतरी एक्झॅक्टली मला अमाऊंट माहित नाही, पण नुकसान भरपाई किंवा मानहानीची नोटीस पाठवली होती, डिफॉमेशनची नोटीस. यांनाच पाठवली का असं नाही, मला वाटतं दीपक केदार होते, त्याच्यामध्ये आणखी एक पत्रकार होते आणि रविराज साबळे होते. मी ज्या वेळेला वकिलांना फोन केला बावनकुळेंच्या, त्यावेळेला मी हे कन्फर्म केलं की बावनकुळेंच्या सांगण्यावरनं तुम्ही या पत्रकारांना किंवा या समाज माध्यमांवरती काम करणाऱ्या लोकांना नोटीस पाठवली का? तर वकिलांचं म्हणणं आहे की यस, बावनकुळे हे माझे अशील आहेत आणि माझ्या अशिलाच्या सांगण्यावरनं मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्याचा अर्थ बावनकुळेंच्या सांगण्यावरनं ह्या सगळ्या पोरांना डिफॉमेशनच्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. हे झालं तुमची बदनामी झाली वगैरे. हा जो FIR आहे, या FIR मध्ये काय लिहिलंय की रविराज साबळे पाटलांनी इलेक्ट्रिक माध्यमातून माझा पाठलाग केला आणि माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं कृत्य केलं. देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला सभागृहामध्ये उभं राहून अशोक खरातनं कशा प्रकारे महिलांसोबत केलं, म्हणजे अक्षरशः त्यांनी हे सांगितलं की किती इंच अशोक खरातनं महिलांच्या योनीमध्ये बोटं घातली, इतक्या म्हणजे भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना बोलून दाखवलं. यावेळेला या राज्यातल्या कुठल्याही महिलाला लज्जा उत्पन्न होईल असं वाटलं नाही. परंतु रविराज साबळे पाटलांनी 1147 एकर जमीन कुठून आली, फक्त एवढं म्हटल्यानंतर महसूल मंत्र्यांच्या पत्नीला लज्जा उत्पन्न झाली. खरं तर महसूल मंत्र्यांना लज्जा उत्पन्न व्हायला पाहिजे होती, कारण तुम्ही महसूल मंत्री आहात. इतके मॅच्युअर असताना तुम्हाला जर एखाद्या सामान्य शेतकऱ्यांनी, सामान्य माणसाने जर प्रश्न विचारला तर त्याबद्दलची तुमच्या मनामध्ये एवढी संताप, एवढा राग तुम्हाला यावा. याचा अर्थ 1147 एकर जमीन आहे का, आणखी जमीन आहे, किंवा तुमच्या संपत्तीमध्ये नक्की किती वाढ झाली, कशी वाढ झाली, तुमचं आर्थिक घेणं देणं काय आहे, कुठल्या मार्गाने पैसे येतात, सगळं आता सोर्स काढावंच लागेल समोर ते. कारण जर ज्या पद्धतीनं तुम्हाला पत्रकारांवरती म्हणा किंवा अशा प्रकारच्या जर शेतकऱ्यांवरती जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात त्यांच्यावरती जर तुम्ही अशा प्रकारे त्यांचं मुस्कट दाबून जर त्यांचं तोंड बंद करायचा प्रयत्न करत असाल तर मग मात्र या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागरूक व्यक्तीला माझं हात जोडून विनंती आहे, जिथं जिथं तुम्हाला शक्य होईल तिथं तिथं या मंत्री महोदयांचे चुकीची कामं, आर्थिक देणं घेणं जे चुकीचे असतील ते समाज माध्यमांवरती आणा, लोकांना सांगा मंत्री महोदयांचं आत्ता मंत्री झाले ते त्यांचं आर्थिक इन्कम काय आहे, आर्थिक सोर्स काय आहे, यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून, ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना. आमदार असले, मंत्री असले म्हणून काय त्यांना करोडो रुपये पगार नाहीये? त्यांचा खर्च काढा आणि त्यांचा किती जरा ते चेक करा एकदा पहिल्यांदा. कारण जर मंत्र्यांनी जर असं ठरवलं असेल की जे आमच्या विरोधात प्रश्न विचारणार त्यांना आम्ही खोटे गुन्हे दाखल करून आम्ही त्यांचं तोंड दाबू, तर मग मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हे वर्ग सगळा, यांनी आता प्रत्येकाने मीडिया म्हणून स्वतः पुढे येण्याची गरज आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मीडिया आहे. तुम्हाला मेन स्ट्रीम मीडियाची गरजही नाही. मेन स्ट्रीम मीडिया दलाल आहे, दलाल. त्यामुळं मेन स्ट्रीम मीडियाच्या नादाला लागूही नका. तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे हाच तुमचा सगळ्यात मोठा मीडिया आहे. तुम्हाला जिथं जिथं शक्य होईल, खरं तर ते एक दरेकर म्हणून पत्रकार आहेत, त्यांनी हा सगळा विषय काढला, त्यांना सलाम करावा असं वाटतं. कारण त्यांनी महसूल मंत्र्यांच्या संदर्भातल्या 1147 एकर असणारी जमीन त्याचे कागदपत्र दाखवले
आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रवास सुरू झाला. त्यामुळे अशा पत्रकारांना खरं तर पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे, ना की अशा मंत्र्यांच्या गुलामीतून अशा पत्रकारांवरती म्हणा किंवा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले पाहिजेत. तुम्ही जितकं दाबायचा प्रयत्न करणार हे तितकंच तुमच्यावरती बुमरँग होणार आणि तुमची झालेली तळफळाट जळफळाट आणि तुमच्या पायाखालची सरकलेली जमीन हे दाखवून देतं की तुमची जमीन फक्त 28 एकर नाही तर सातबाऱ्यांमध्ये जे आहे ते 1147 एकर जमीन आहे. आणि जर असं नसेल तर निवडणुकीच्या वेळेला तुम्ही जे प्रतिज्ञापत्र दिलं त्याच्यामध्ये जे तुम्ही 28 कोटी 25 कोटी रुपयाची जे तुम्ही सांगितलं की माझं एवढं एवढं इन्कम आहे, माझं उत्पन्न आहे, माझं पूर्णपणे संपत्ती आहे, ही संपत्ती तुमच्याकडे आली कशी? तुम्ही असं काय काम करता? तुमच्याकडे जर 25-28 एकर जमीन असेल तर त्याच्यामधून तुम्हाला इतकं कसं काय उत्पन्न येतं जे बाकीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा अजित पवारांच्या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जितकं दाबायचा प्रयत्न करणार तितकं तुमच्यावरती उलटणार एवढं मात्र निश्चित आहे. रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं नाही. त्यांनी फक्त महसूल मंत्र्यांचा चेहरा दाखवला, आरसा दाखवला चेहऱ्याला. आणि जर एवढं दाखवल्यानंतर जर एखाद्याला तुम्ही अशा प्रकारे दाबायचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र हा कधीच शांत नाही बसणार. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राने एकजूट होणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या मंत्र्यांचे काळे धंदे हे उघड केले पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित पोलिसांनी ज्या पोलिसांनी अशा प्रकारच्या खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मदत केली त्या पोलिसांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, कारण इलेक्ट्रिक माध्यमातून पाठलाग करून विनयभंग केला जातो, याला अर्थ काय? त्यामुळं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की यांच्यावरती काय कारवाई केली पाहिजे. चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.